आपल्याकडे मोटिवेशनल स्पीकर म्हणजे कचरा झालेला आहे. ते यशस्वी व्हा असं सतत सांगत राहतात. पण अपयश कसं पचवायचं हे तुमच्याकडून की कारण तुम्ही ते बघितलेला आहे तो काळ. बी-ए झाल्यानंतर मी यू-पी-एस-सी कारण बी-ए 96ला झालं. 97, 98, 97ला अटेम्प्ट दिला, 98ला दिला, 99ला दिला. 99च्या परीक्षेमध्ये इंटरव्ह्यूपर्यंत गेलो, पण फायनल सिलेक्शन नाही झालं. हा आपला मित्र का रडतोय? एवढा का रडतोय? त्याला विचारत होते. त्यांनी काही सांगायला तयार नाही. हे सीरियस झाले. मित्र म्हणला, "अरे पेपर नाही वाचला का?" ह्यांनी पेपर बघितलं, पण ह्यांना अशी कुठली गंभीर बातमी, रडण्यासारखी बातमी दिसली नाही. तर ह्यांनी पुन्हा विचारलं, "अरे काय झालं? सरळ सांग ना काय झालं?" तर मित्र म्हणाला, "माधुरी दीक्षितचं लग्न झालं यार." आणि त्याचा फायनल रिझल्ट 2003ला जून 2003 मध्ये आला. आणि तो एवढा चांगला होता, की मी क्लास 2 झालो. म्हणजे अकाउंट्स अँड फायनान्स क्लास 2. म्हणजे आता हे दोन्ही सोडलं तर पैसे कुठे? पण मग विचार केला, हे लेक्चरशिप जर केली, तर माझा जो ओरिजिनल ध्येय आहे, की मला आय-ए-एस बनायचं आहे, यू-पी-एस-सीचा परत अटेम्प्ट द्यायचा आहे, ते मी साकार करू शकेल का? याच्यावरती विचार केला. जून 2003ला निर्णय घेतला, रेझिग्नेशन केलं आणि परत सिव्हिल सर्व्हिसेसच्या तयारीला लागलो. तो फायनल रिझल्ट अजून सिलेक्शन झालं नव्हतं. यू-पी-एस-सी द्यायचा हा निर्णय घेतला नव्हता. तेव्हापासून त्या डेटपर्यंत भाऊ मला बोललेला नव्हता. हे तुम्हाला आज जे दिसतंय ना, ते जे काय चांगला वाईट जो काय असेल, प्रत्येकाचे मत मतांतर असू शकतात. मी द बेस्ट किंवा आयडियल आहे असं बिलकुल म्हणणं नाही माझं, बिलकुल नाही आहे. पण याच्या पाठीमागे ही पण एक गाथा आहे. बदलीचं ऐकून होतो. आता त्यांनी जो प्रवास सांगितला, ही नोकरी गेली, ही नोकरी गेली, मग इकडे गेलो. मी स्वतःलाच बदलीची आवड असल्यासारखं वाटतंय. त्यावेळेस सिलेक्शन होणं हे यश होतं. आज नाहीये ते माझ्यासाठी. आज नाहीये. आज माझं यश काहीतरी वेगळं आहे. सगळीकडं मित्रच दिसतायत हो. मित्रत्व मी जपतो कायमस्वरूपी. नाही मी मित्रांबद्दलच मैत्रिणीबद्दल पण काही त्यासाठी वेगळं पुस्तक लिहावं लागेल आता. शेवटी पुरुष बरं वाटतं, पण आपल्याला आपलंही वेगळं नाहीये. म्हणजे हा इथे इंटरव्ह्यू आपण का घ्यायचा, तर मनातल्या मनात मी स्वतःला सांगितलं होतं, की त्या निमित्ताने काही संगत गुण लागला प्रामाणिकपणाचा, चांगुलपणाचा. आणि खूप बरं वाटतं, की तुम्ही खूप मोकळी उत्तर देताय. गंभीर प्रश्न आहे, की एक तर तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळे ही एम-पी-एस-सीची क्रेज, यू-पी-एस-सीची वाढली खूप. भरमसाठ पोरं ते करायला लागलेत. पण तो एक मोठा धोका असतो. म्हणजे सरांच्या बाबतीत सर मेन्सला 2दा ती क्रॅक करता आली नाही त्यांना, पहिले 2 प्रयत्नात. बी-एला राज्यशास्त्रात टॉपर असून एम-एला बी+ हुकलं होतं मला वाटतं. तुम्ही बराच माझ्यावरती अभ्यास करायला दिसतोय. हे आपल्याला सांगितलं पाहिजे ना एकमेकांना. म्हणजे आपल्या जरा मॉरल आणि हे होऊ नये. त्यांनी माघार घेतली नाही, कष्ट केले, अभ्यास केला आणि हे क्रॅक करून दाखवलं. पण आपल्याकडे मोटिवेशनल स्पीकर म्हणजे कचरा झालेला आहे. ते यशस्वी व्हा असं सतत सांगत राहतात. पण अपयश कसं पचवायचं हे तुमच्याकडून की कारण तुम्ही ते बघितलेला आहे तो काळ. आपल्या पोरांना विश्वास दाखवला पाहिजे ना. मी आय थिंक गेल्या आठवड्याभरामध्येच अमरावती या कार्यक्रमात गेलो होतो. आणि तिथं बोलता बोलता मी हे बोललो होतो, की फक्त यशाकडे बघू नका. यश प्राप्त झाल्याच्या त्याच्या पाठीमागे जे अपयश आहे लपलेलं त्याच्याकडेही बघा. त्याच्याकडे बघण्याची गरज असते. ते यासाठी असते कारण यश कुणाला पहिल्या अटेम्प्टमध्ये किंवा पहिल्या वेळेस किंवा सहज भेटत असेल, त्याच्या प्रयत्नामुळे असेल, इंटेलिजन्समुळे असेल, अनेक कारणं असतात त्याला यश भेटण्याला किंवा अपयश येण्याला सुद्धा अनेक कारणं असतात. तर जो यशस्वी होतो त्याच्या पाठीमागं अपयश किंवा त्याच्या पाठीमागचे प्रयत्न हे जर बघितलं तर आपल्याला कळेल की प्रत्येक जणाला कुठं ना कुठं स्ट्रगल करावं लागलेलं आहे. आता अगदी केक वॉक कुणाला म्हणजे खूप रेअरली होतं की केक वॉक भेटत नाही. माझ्या बाबतीत तशा बाबतीत झालं. मी जसं सांगितलं की बी-ए झाल्यानंतर मी यू-पी-एस-सी कारण बी-ए 96ला झालं, 97, 98, 97ला अटेम्प्ट दिला, 98ला दिला, 99ला दिला. 99च्या
परीक्षेमध्ये इंटरव्ह्यूपर्यंत गेलो, पण फायनल सिलेक्शन नाही झालं. हा इतिहास. त्याच्या पाठीमागं ज्यावेळेस मी MA केलं स्टार्टिंगला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून, आणि प्रिलिम्स आमची मेमध्ये असायची, UPSCची प्रिलिम्स, आणि MAची परीक्षा ही एप्रिल-मेमध्येच असायची. पण मी द्यायचो ते. प्रिलिम्स जर सर्वसाधारणपणे 15 मे, 21 मे, 30 मे ह्या शक्यतो सेकंड हाफ ऑफ मेमध्ये असायची, आणि MAची परीक्षा सर्वसाधारणपणे एप्रिलचा शेवटचा पार्ट आणि मेचा पहिला पार्ट याच्यामध्ये असायची. मी ते द्यायचो. MA सेकंड इयर 98ला झालं आणि जूनमध्ये रिझल्ट आला, आणि त्याच्यात काहीतरी 52 का 53 का 54% असे मार्क पडले, आणि आय वॉज शॉक्ड. कसं काय शक्य आहे की आपण एवढं चांगला अभ्यास केलेला आहे. BAला मी टॉपर होतो विद्यापीठामध्ये, हायेस्ट मार्क भेटले म्हणून. आणि मग बघितलं तर माझे एक लेक्चर होते, तर मग तुम्ही रिव्ह्यू मार्क्स रिव्हेरिफिकेशन, पेपर रिव्हेरिफिकेशन टाका. म्हणलं एक वेळेस व्हेरीफाय करून त्याच्यात असे कमी पडलेत, रिव्हेरिफिकेशन होणार काय त्याच्यामध्ये? मग ते टाक, मी सांगतोय म्हणून टाक. म्हणून तो अर्ज भरून दिला, आणि ऑफकोर्स माझी UPSCची तयारी चालू होती, मी ती करत बसलो. आणि ते काहीतरी 2-4 महिन्याने त्याचा रिझल्ट आला, काहीतरी ते 54 का 53%चे 56 का 57% झाले. म्हणजे तो B+ तिथं झाला असा. आता त्यावेळेस तो का झाला? तर माझा थोडा फोकस नव्हता, पण तेवढे मार्क कमी पडायला नाही असं मला वाटलं. आता योग्य-अयोग्य हा पुढचा भाग. आणि त्याच काळामध्ये UPSC 97ला ज्यावेळेस मी प्रिलिम झालो, त्यावेळेस मेन्स दिली होती. मेन्स मी झालो नाही. त्यावेळेस 865 मार्क माझ्या पहिल्या अटेम्प्टला मेन्सला होते मला. आत्ता त्या 865ला डेफिनेटली इंटरव्ह्यूला कॉल येतो. कारण त्यावेळेस जागा कमी होत्या, भयंकर जागा कमी होत्या. टोटल 250-300, IASच्या काहीतरी 20-25 अशा जागा होत्या. परत 98चा अटेम्प्ट दिला, त्याला काहीतरी 970च्या आसपास मेन्सला मार्क्स आले. म्हणजे प्रत्येक विषयात वाढत गेले, पण जेवढं पाहिजे होतं त्याप्रमाणे काही झालेलं नाही. 99ला परत अटेम्प्ट दिला, आणि इंटरव्ह्यूचा कॉल आला. मेन्स पास झालो. इंटरव्ह्यू झाला आय थिंक एप्रिलमध्ये, आणि मेमध्ये त्यावेळेसही आणि आत्ताही UPSCची परीक्षा पुढची प्रिलिम्सच्या अगोदर फायनल रिझल्ट लागतो. म्हणजे अगोदरच्या वर्षी 2004ची परीक्षा मी दिली आहे, तर 2005ची ज्यावेळेस प्रिलिम्स होते, तर त्याच्या अगोदर फायनल रिझल्ट लागत असतो. आणि जनरली त्याच्यामध्ये 8, 10, 15 दिवसाचाच गॅप असतो. प्रिलिम म्हणजे फायनल रिझल्ट लागणे आणि तुमचा प्रिलिम्स असणे. फायनल रिझल्ट आला, माझं काही सिलेक्शन झालं नाही, आणि सिलेक्शन नाही झालं तर मग आय वॉज डाऊन. आता तिसरा अटेम्प्ट गेला आहे, इंटरव्ह्यूपर्यंत गेलो आहे. इंटरव्ह्यूपर्यंतच गेल्यानंतरही आपलं सिलेक्शन झालं नाही आहे. आणि त्या मोमेंटला, म्हणजे ज्यावेळेस रिझल्ट लागला होता त्या मोमेंटला हे माहीत नव्हते की मार्क कुठं कमी पडलेत, इंटरव्ह्यूला कमी पडलेत का मेन्समध्ये पडलेत, कारण इंटरव्ह्यू आणि मेन्स हे म्हणून सिलेक्शन होतं. आणि त्यावेळेस म्हटलं मग ठीक आहे, आपण यावेळेस अटेम्प्ट नको द्यायला, काय झालं त्याचं अनालिसिस करू, मार्क्स येऊ देऊ, आणि मग पुढच्या वेळेसचा त्याचा विचार करू. तोपर्यंत MPSCचा एखादा अटेम्प्ट देऊन बघू. म्हणून 2000चा MPSCचा अर्ज भरला. आता तो चूक होता की बरोबर, माझ्या बंधूने विचारलं, त्यांचा अजूनही म्हणे की तो चूक डिसिजन आहे. कदाचित त्या दृष्टीने तो योग्यही असेल, का त्यांनी मला कधी MPSC करा असं काही सांगितलंच नव्हतं. दॅट वॉज माय डिसिजन. आणि मग ते MPSCचं एक अटेम्प्ट प्रिलिम झाले त्यावेळेस. त्याचा रिझल्ट दुसऱ्या वर्षी म्हणजे 2001ला आला. मेन्स आय थिंक 2001च्या एंडला झाली. मग 2001ला झाल्यानंतर त्याचा रिझल्ट 2002चा काहीतरी जून-जुलै कधीतरी आला, म्हणजे 1 वर्षाने त्याचा परत हा घोळ तेव्हापासून आहे. हां? नाही, त्याच्या अगोदरपासूनही असेल, मला माहीत नाही आहे. मग 2002चा तो रिझल्ट आला, त्याचे इंटरव्ह्यू काहीतरी झाले. त्या काहीतरी मला आठवत नाही, ऑक्टोबर-नोव्हेंबर 2002च्या आसपास झाले असतील. आणि त्याचा फायनल रिझल्ट 2003ला, जून 2003मध्ये आला. आणि तो एवढा चांगला होता की मी क्लास 2 झालो. म्हणजे अकाउंट्स अँड फायनान्स क्लास 2, म्हणजे ज्याला अकाउंट्स ऑफिसर किंवा असिस्टंट डायरेक्टर आता म्हणतात त्याच्यामध्ये, ते पद, जे ट्रेझरी ऑफिसर म्हणून किंवा याच्यामध्ये काम करतात. हे 2003ची गोष्ट. मग ह्या 3 वर्षात केलं काय मी, 4 वर्षात काय केलं? तर मग मी प्रिलिम्स दिली, मेन्सचा रिझल्ट द्यायचा आहे. म्हणून त्या काळात तो पण मी नेट पण झालो होतो. JRF मला भेटली होती. मग मी PhD चालू केली पुणे विद्यापीठामध्ये. आणि माझी पुणे विद्यापीठामध्ये पॉलिटिक्स डिपार्टमेंटला न्यूक्लिअर पॉलिसी ऑफ इंडिया याच्यावरती PhDचा थिसिस चालू होता.
म्हणजे एका बाजूला ही MPSCची प्रिलिम्स दिली, दुसऱ्या बाजूला रजिस्ट्रेशन केलं. JRF होतं, 8,000 रुपये महिना चालू झाला त्याच्यामुळे मला त्या काळात JRFच्या माध्यमातून. तो एक चांगला होता. म्हणजे ते एक असतं ना, की मी घरी पैसे मागणार नाही, स्वतःच्या पायावर पाहिजे. मग तो तिथं 8,000 भेटल्यानंतर तो एक वेगळा पद्धतीने म्हणलं ठीक आहे आता ॲटलिस्ट घरी जाण्याची गरज नाही. आणि भावानी MPSC द्यायचं नाही सांगितलं, मी दिलं तर त्यांनी आणि माझ्याशी बोलणं बंद केलं होतं, की मी बोलणारच नाही. आणि ते बोलणं मग ते झाल्यानंतर PhD सुरू झाली, मेस झाला MPSC, तरी पण पुढं काही नाही, त्याची गॅरंटी नव्हती. मग लेक्चरशिपची ॲडव्हर्टाईज आली, जळगावला एक कॉलेज आहे. त्या लेक्चरशिपच्या अप्लाय करू, अप्लाय केलं, सिलेक्शन झालं, परमनंट जॉब होता. चला जोपर्यंत रिझल्ट लागणार तोपर्यंत करू, पुढचं पुढे बघू काय करायचं ते. जळगावला 1 महिना केला, पण असं सेटल होत नव्हतं कशाही परिस्थितीत. आपण जळगावला येऊन करणार काय? आता कोइन्सिडन्स म्हणा किंवा काय म्हणा, मी जे UPSCला 3रा अटेम्प्ट दिला होता आणि इंटरव्ह्यू झाला होता, पण फायनल झालं नव्हतं. त्याच काळात माझा दुसरा मित्र उन्मेष वाघ म्हणून, जे आता कमिशनर आहेत, अगोदर JNPचे चेअरमन होते, आता तिथं कस्टम्समध्ये कमिशनर आहेत. त्याचं ऑलरेडी सिलेक्शन होतो, कस्टम्समध्ये सिलेक्ट झाला, इंडियन कस्टम्स अँड एक्साईज सर्व्हिसमध्ये. आणि तो तिथं जळगावला असिस्टंट कमिशनर म्हणून काम करत होता. त्याचं जसं नुकतंच लग्न झालेलं होतं. म्हणजे मी स्वप्न बघणार IASचे, बरोबर झालो, मी इंटरव्ह्यूला गेलो, माझं सिलेक्शन नाही झालं, त्याचं झालं, तो तिथं पोस्टिंग मिळालं आणि मी तिथं लेक्चर म्हणून काम करतोय. आणि दररोज संध्याकाळी आम्ही भेटायचोच. मला खूप चलबल होती, नेमकं काय करतोय आपण. तितक्यात परत गव्हर्नमेंट कॉलेजची एक ॲड आली. गव्हर्नमेंट कॉलेज आपलं आर्ट्स सायन्स, म्हणजे तिथे डायरेक्टर ऑफ एज्युकेशन मार्फत ॲड येते. आणि ती फर्स्ट बॅच अशी होती की क्लॉक आवर बेसिस होती लेक्चरशिप. CHB जे करत असेल त्यांना माहिती आहे, CHB वरती क्लॉक आवर बेसिस होती, म्हणजे तासाच्या पाठीमागं पैसे अशाप्रमाणे. ॲड आली, ॲप्लिकेशन केलं, सिलेक्शन झालं. आणि इस्माईल युसूफ गव्हर्नमेंट कॉलेज मुंबईला आहे, जसं एल्फिन्स्टन कॉलेज आहे, गव्हर्नमेंट कॉलेज औरंगाबादला आहे, तसं त्या कॉलेज जुन्या एका कॉलेजपैकी ते एक आहे. आणि तिथं माझी निवडणूक झाली. आता मला प्रश्न पडला की हा परमनंट जॉब स्केलवरला, म्हणजे जवळजवळ तिथं पगार त्यावेळेस 20,000 रुपये असेल, 8,000च्या स्केलमध्ये होता. आणि इकडं 8,000 क्लॉक आवर बेसिस टोटल भेटायचे. तर हा जो आहे, तर त्यावेळेस विचार केला नेमकं ते कंटिन्यू करायचा की सोडायचा. आणि मग विचार केल्यानंतर आपलं हे तर काही ध्येय नाही, म्हणून तो परमनंट जॉब सोडून दिला. इस्माईल युसूफ कॉलेजला जॉईन झालो. आजही मी सांगतो, तिथला 1 महिन्याचा पगार अजूनही भेटलेला नाही मला. त्याचं कारण आहे की त्याची मान्यता डायरेक्टरची वगैरे याच्या अगोदरच मी निघून गेलो, त्याच्यामुळे ते पगार भेटण्याचं काही कारण नव्हतं. आणि मग तिथं 1 वर्ष लेक्चर केली 2002-3 मध्ये. 3 मध्ये जूनमध्ये हा निकाल आला MPSCचा, ज्याच्यामध्ये क्लास 2 झालो. मग त्यावेळेस पुन्हा प्रश्न होता की आता हा निकाल तर आलाय, क्लास 2 आलाय, आता लेक्चरशिप चालू ठेवायची का नाही ठेवायची, जरी क्लॉक आवर म्हणजे ती येईपर्यंत. मग कारण JRF भेटत नव्हती, कारण इकडे नोकरी केली की JRF भेटणार, JRF फर्गो करून टाकली मी. मग इथली लेक्चरशिप सोडली, म्हणजे ते JRF 8,000ची होती, लेक्चरशिपही 8,000 भेटत होते. मग आता हे दोन्ही सोडलं तर पैसे कुठे. पण मग विचार केला, हे लेक्चरशिप जर केली तर माझा जो ओरिजिनल ध्येय आहे की मला IAS बनायचं, UPSCचा परत अटेम्प्ट द्यायचा आहे, ते मी साकार करू शकेल का, याच्यावरती विचार केला. जून 2003ला निर्णय घेतला, रेजिग्नेशन केलं आणि परत सिव्हिल सर्व्हिसेसच्या तयारीला लागलो. तो हा जो प्रवास आहे, हा अत्यंत खडतर प्रवास होता, डिसिजन होता. मग 2003ला जूनपासून तयारी केली. 4चा अटेम्प्ट, म्हणजे नोव्हेंबरच्या आसपास ॲडव्हर्टाईज फॉर्म भरला, परीक्षा दिली, प्रिलिम पास, मेन्स पास. आणि हे जो 2003चा जूनमध्ये निकाल लागला होता, त्याची जॉईनिंग डिसेंबर 2004ला आली. म्हणजे क्रोनॉलॉजी बघा, 2000ची ॲड, 2000ची परीक्षा प्रिलिम्स, 2001ची मेन्स, 2003चा इंटरव्ह्यू रिझल्ट, जॉईनिंग डिसेंबर 2004, 15 डिसेंबर 2004, चांगली आठवते मला डेट, जे मी जॉईन केलेलं. जॉईन केलं, त्याची ट्रेनिंग चेंबूरला होतं मुंबईमध्ये. आणि मग माझ्या इकडे मेन्स झालेली होती. 4चा प्रिलिम पास झालो, मेन्स दिली, ऑक्टोबर नोव्हेंबरला असते, ती झाले की जॉईनिंग आली, हे जॉईन केलं.
जॉईन केल्यानंतर त्यावेळेस माझी इंटरव्ह्यूची, कारण मला माहीत होतं मी मेन्सचा पास होणार आहे. इंटरव्ह्यूची तयारी चालू केली आणि तिथंच ट्रेनिंगला चालू असताना एप्रिलमध्ये का मार्चमध्ये तो रिझल्ट आला. मेन्स पास झालो. इंटरव्ह्यूला गेलो. बाय द टाईम मी इंटरव्ह्यू देऊन आलो, तर माझी ट्रेनिंग यशदामध्ये होती, त्या ट्रेनिंगचा पार्ट म्हणून. तिथं जॉइनिंग होतो. आता माहीत नाही काही गोष्टी कोइन्सिडेंटली किती चांगल्या घडतात बघा. मी जॉईन आलो आणि आमची त्यावेळेस डायरेक्टर जनरल ऑफिसला होते रत्नाकर गायकवाड, वन ऑफ द फायनेस्ट ऑफिसर्स. DG होते कडक. त्यांच्या काळात यशदाचं खूप वरच्या लेवलला ही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट गेली. आजही ती नॅशनल लेवलला मान्यता भेटते त्याला. आणि त्यांनी ट्रेनिंग मॉड्यूलमध्ये पहिलं मॉड्यूल असं ठेवलं होतं, विपाशना कंपल्सरी. म्हणजे आम्हालाही तिथं यशदामध्ये विपाशना हे 7 दिवसाचं असतं, ते 7 दिवसाचं कंपल्सरी होतं. आणि एक्झॅक्टली तो माझ्या रिझल्टचा काळ होता. मी वाट बघत होतो UPSC रिझल्टची. यांनी मला मौन करायला लावलेलं. कुणाशी बोलायचं नाही, कुणाला हातवारे करायचे नाही. कसं करायचं? आणि त्यावेळेस असं इंटरनेटवरती रिझल्ट नाही, तो PIB मार्फत डिक्लेअर व्हायचा. त्याच्यामुळे फोन करावा लागायचा दिल्लीला, की रिझल्ट लागला आहे का? शक्यतो मंगळवारी आणि शुक्रवारी. मंगळवार गेला की शुक्रवारी रिझल्ट होतो, शुक्रवार गेला की मंगळवारी होतो. ह्यावरची फोन चालायचा. चोरून फोन ठेवला रूममध्ये. फोन ठेवता येत नव्हता. चोरून ठेवला मोबाईल. फोन करायचा. मला आठवते 11 मे 2005. आणि हे विपाशना करताना सकाळी लवकर उठावं लागतं. 5 वाजता कधी चालू होतं. मग ब्रेकफास्टला कधी 7-8 वाजता ते असतं. लंचच्या वेळेस थोडं म्हणजे असतं. आणि 4 वाजता तुमचा इव्हनिंग स्नॅक्स टाईप असतं. त्या ब्रेकमध्ये मी रूमवरती गेलो आणि फोन लावला. रिझल्ट लागला का? मला उत्तर आलं की येस लागलाय म्हणून. आता असं ज्यावेळेस म्हटलं, तो पहिला तर श्वास थांबला. कारण आता जे काय आहे ते हाच मोमेंट आहे. काय झालं म्हणजे ऑफकोर्स माझा फ्रेंड होता, त्याने म्हटलं क्या हुआ, क्या रिजल्ट है, आपका सिलेक्शन हुआ है. दॅट वॉज द आन्सर. मग मी पुढचं बोलायच्या अगोदर तिकडून आलं की 20th रँक, 20वी रँक. आणि मला अजूनही आठवतो तो क्षण. अराउंड 4 वाजताचा होता, की 5 मिनिटं आय कुड नॉट डू एनिथिंग. लिटरली कुड नॉट डू एनिथिंग. जस्ट विचार करत होतो की 96, 97 हा पहिला पार्ट सोडून द्या. पण 2000 मला आठवतं मे 2000ला ज्यावेळेस तो फायनल रिझल्ट आता सिलेक्शन झालं नव्हतं, UPSC द्यायचा हा निर्णय घेतला नव्हता, तेव्हापासून त्या डेटपर्यंत भाऊ मला बोललेला नव्हता. 5 मिनिटानंतर पहिला फोन जर केला असेल तर तो भाऊला गेलता. दॅट वॉज द मोमेंट. दॅट वॉज द मोमेंट. आणि ऑफकोर्स मग तो मला आठवतोय की तो कारण इथं पोस्टेड होता, पुण्यामध्ये तो पोस्टेड होता. आणि त्या पोस्टेड असताना मी फोन केला. ॲज युज्युअल तो भाऊ ही वॉज नोईंग की तो रिझल्ट यायचा बाकी, हे तर येणार होता हे माहिती आहे. जो काय यायचा आहे तो म्हणजे मेन्स दिलेली माहीत होती. ऑफकोर्स माझ्याशी बोलत नव्हता म्हणजे माझ्याबद्दल काही माहिती ठेवत नव्हता असं काही भाग नव्हता. जास्तच ठेवत होता. मग ते फोन केल्यानंतर त्यांच्यावर त्यांचे बॅच म्हणजे कलिग होते. आय स्टील रिमेंबर त्यांच्याबरोबर त्यांचे तेलंग म्हणून कलिग होते. आता ते IAS म्हणून प्रमोशन होऊन आता माहिती आयुक्त या पदावरती कार्यरत आहेत. मी म्हटलं आय एम सिलेक्टेड. रँक किती आहे? म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन वगैरे काही नाही, रँक किती आहे? म्हटलं 20th. 20 or 28? म्हटलं 20. अँड देन आय थिंक दॅट वॉज द मोमेंट. तर हे तुम्हाला आज जे दिसतंय ना, हे जे काय चांगला वाईट जो काय असेल, प्रत्येकाचे मत मतांतर असू शकतात. मी द बेस्ट किंवा आयडियल आहे असं बिलकुल म्हणणं नाही माझं, बिलकुल नाही आहे. पण याच्या पाठीमागे ही पण एक गाथा आहे, ही पण एक स्टोरी आहे आणि रिअल स्टोरी आहे. ही समजून घ्या. फक्त माझ्यासाठी नाही आहे आणि इन्स्पिरेशन म्हणूनही नाही आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की यश हे तात्कालिक असतं.
त्यावेळेस सिलेक्शन होणं हे यश होतं. आज नाही आहे ते माझ्यासाठी. आज नाही आहे. आज माझं यश काहीतरी वेगळं आहे. कारण कसं असतं मिराजसारखं असतं. इथून दिसताना तिथपर्यंत तुमचं दिसतं. तिथं गेलं की त्याच्या पुढचं दिसतं. आयुष्य हे असंच असतं. आय-एस हे माध्यम झालं. त्यावेळेस नोकरी होती. सर्वात महत्त्वाची ते गोल होता. निश्चित होता. अनेकांचा असतो. पण त्या स्टेजला गेल्यानंतर पुढचा गोल काय आहे हे तुम्ही व्यवस्थितपणे डिसाईड केलं पाहिजे. आय-एसमध्ये आलो म्हणून मी सर्वंकष झालो हे बिलकुल जर मानलं असतं तर कदाचित तुम्ही आज माझी मुलाखत घेतली नसती. कदाचित. ते माझं माध्यम झालं. ते माझं माध्यम झालं. ते माझं माध्यम झालं. मग साध्य काय झालं? तर साध्य मग मला स्वतःला प्रश्न पडला, की आता आलोय. ठीक आहे, म्हणजे ट्रेनिंग झालं. ट्रेनिंग आल्यानंतर वेगळे अनुभव आले. अनुभवाच्या आतून मग शिकलो. मग आपण आय-ए-एस झालो. महाराष्ट्र भेटलं. कारण महाराष्ट्र काडर भेटण्याचे रूल्स आहेत. तुमची रँक पाहिजे. इनसाइडला किती पोस्टिंग त्या काळात, इनसाइडरला किती, आउटसाइडला 1/3, 2/3 सगळे कॉम्बिनेशनमधून महाराष्ट्र भेटलं. म्हटलं महाराष्ट्र भेटलंय, आय-ए-एस झालोय. आता नेमकं अजून काय अचीव्ह करायचंय? आणि त्या मोमेंटला खूप विचार करून हे ठरवलं, की आय एम अ पब्लिक सर्व्हंट. तर मला ही पब्लिक सर्व्हंटची खरोखर परीक्षा पास व्हायचंय हे ठरवलं आणि त्या मार्गावर चालण्याचा आजचा प्रयत्न आहे माझा. सर, निकालाचा निकालाचा दुसरा दिवस हा आमच्याशी पण संबंधित आहे. आमच्याशी म्हणजे माध्यमांशी संबंधित आहे. मी कुठंतरी वाचलं, की सर त्या दिवशी यशदामध्ये होते ज्या दिवशी त्यांचा निकाल लागला. पण त्या दिवशी माध्यमांनाही पण आणि बहुतांश समाजातल्या मोठ्या घटकालाही पण तुकाराम मुंडे हे नावच माहीत नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी पेपरामध्ये यांचा फोटो छापून आला नाही. ही फॅक्ट आहे. तुम्ही जे त्या दिवशीचा म्हणजे 11 मे आणि आता थांबत नाही त्याचं काय. 12 मे 2005चा सकाळ बघा. आय स्टील रिमेंबर 12 मे 2005चा सकाळ बघा. तिथं 4 फोटो आहेत. म्हणजे 3 फोटो आहेत. 4था फोटो रिकामा आहे. तो माझ्या फोटोचा आहे. माझा फोटो नव्हता त्याच्याकडे. माझा काही कॉन्टॅक्ट नव्हता कोणाशी. म्हणजे माझे बॅचमेट जे आहेत. कारण ती अशी बॅच होती की पहिल्या 20 मध्ये महाराष्ट्रातून 4 मुलं होतो आम्ही. ती बॅचमेट होते. की महाराष्ट्रातून जनरली असं होत नाही. काही वेळ झालेलं आहे. पण त्याच्या अगोदर असं कधीही झालेलं नव्हतं की एका बॅचमधून पहिल्या टॉप 20 मध्ये, कारण जनरली टॉप 20 तिथं UPSCला मानलं जातं सिव्हिल सर्व्हिसेसला, की 4 मुलं होतील. विशाल सोळंकी, श्रावण हर्डीकर, अमित तेलंग आणि मी. आम्ही असे 4 जण होतो. तिघांचे फोटो होते. माझा त्याच्यावरती नव्हता. नाव होतं. फोटो रिकामा ठेवला सकाळनी आणि त्याच्याखाली तुकाराम मुंडे हे नाव लिहिलेलं आहे. ना माहित असेल की नंतर आता रोजच फोटो येणार आहे. हे रोजच दिसणार आहेत. पण म्हणजे आपण जसं बदलीचं ऐकून होतो. आता त्यांनी जो प्रवास सांगितला, ही नोकरी गेली, ही नोकरी गेली, मग इकडे गेलो. मी स्वतःलाच बदलीची आवड असल्यासारखं वाटतंय. की इथून तिथे, तिथून इथे. पण या बदलीच्या भोवती एक आणखी मस्त गोष्ट आहे. म्हणजे मला एक मित्र म्हणला, बदल्या होतात, पण माणूस पण तसाच आहे. शाळेत असताना यांनी शिक्षकाची बदली केलेली स्वतःच्या. आता मला सांगा, होणार ना बदल्या? म्हणजे का तुम्ही शिक्षकाची बदली केली? एक विद्यार्थ्याने शिक्षकाची बदली करणं ही मला खरंच वाटलं नव्हतं तुमच्याकडून. मला वाटतं हे सगळं पुस्तक रूपी बाहेर आणायला त्या ऑथरला पण जरा शाबासकी दिली पाहिजे. बऱ्यापैकी त्यांनी रिसर्च केलेला दिसतोय. अ, आमच्या गावामध्ये 10वी पर्यंत शाळा आहे ताडोसण्यामध्ये. आणि त्यावेळेस ऑफकोर्स एक शिक्षकी शाळा होत्या. खूप शाळा होत्या एक शिक्षकी. आता प्रमाण ऑलमोस्ट नगण्य आहे. 5वी ते 7वी जो अप्पर प्रायमरी ज्याला आपण म्हणू, तर 1 वर्षभर इंग्लिश शिक्षक होते. नंतर नव्हते. आणि मॅथ्ससाठी होते. विज्ञानसाठी म्हणजे लाड सर म्हणून होते, ज्याला अजूनही मी मानतो. त्यांनी खूप मला मेंटरिंग केलं. मस्के म्हणून जे होते ते इंग्लिश शिकवायचे 1 वर्षभर होते. 1 किंवा 2 वर्ष त्याच्यानंतर नव्हते. जसं 8वीला गेलो तर हायस्कूल 8वी, 9वी, 10वी म्हणजे हायस्कूल. तर त्या हायस्कूलला गेल्यानंतर तिथं 2 शिक्षक होते. आणि 2 शिक्षकापैकी एक शिक्षक भूगोल शिकवायचे. आता हे भूगोल शिकवताना ते मला काय भूगोल म्हणजे कुणालाच नाही. मोठं पुस्तक असायचं.
म्हणजे ते मोठं त्याच्यामध्ये काय मॅप काय असतो, कसं नकाशे काही काही कळायचं नाही. आणि हे शिक्षक गुरुजी एवढे चांगले होते, ते पुस्तक घ्यायचे. पण पुस्तक घेतल्यानंतर ते वाचायचं तर काय वाचायचे हे पण कळायचं नाही. आम्हाला कुठला पान वाचताय, कुठला ते सेंटेन्स वाचताय हे पण कळायचं नाही. ते एक गेला महिना, 2 महिना गेला. त्याच्यानंतर म्हणलं नेमकं आम्हाला काही समजत नाहीये. बरं बाय द वे म्हणजे त्या शाळेमध्ये जे काही असतील, त्याच्यामधले वासरात लंगडी काही शहाणे तिथेही मी पहिला किंवा दुसराच असायचो. तर मी त्यांना विचारलं, की "सर मला मला काही कळत नाहीये." आणि जर मला कळत नाही, तर ऑफकोर्स बाकीच्या नाही कळत नाही असा माझा समज होता. गैरसमज आहे असेल तर. तर ते बघितल्यानंतर ते म्हणे, "मी एवढं चांगलं शिकवतोय." "सर," म्हणलं, "ते पुस्तक बाजूला ठेवून जरा थोडं समजून सांगा ना काय करता येईल ते." "तू असं कसं काय बोलतो?" म्हणलं, "मला काही समजत नाही. समजून तर सांगा ना नेमकं ते काय लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड, अक्षांश, रेखांश काहीच कळत नाही. डोक्याच्या वरून जातंय." ते संतापले. मग असं झाल्यानंतर ऑफकोर्स त्यावेळेस इन्स्पेक्शन होते. म्हणजे पिरियॉडिक इन्स्पेक्शनसाठी शिक्षण विभागाचे अधिकारी, एक्सटेन्शन ऑफिसर वगैरे यायचे. इन्स्पेक्शन करायचे, विद्यार्थ्यावर इंटरॅक्शन करायचे. इंटरॅक्शन केल्यानंतर क्वेश्चन आन्सर किती सिलेबस झाला, शिकवलं, नाही शिकवलं वगैरे. असं झाल्यानंतर ते आले आमच्याकडे आमच्या वर्गात 8वी असताना बहुतेक. तर मग ते तुमचं भूगोलाचे किती चॅप्टर झाले? मुलांनी सांगितलं, त्यांना सांगितल्याप्रमाणे 5 का 6 झाले. म्हटलं, "सर एकही झालेला नाहीये." मग शिक्षक आहेत म्हणलं, "आहेत ना." "झालेला नाहीये." ते तर म्हणते ते तर बाजूला होते, झाले म्हणतात. म्हटलं, "ते त्यांनी झालेलं म्हणजे त्यांच्या दृष्टिकोन झालं असेल ना. आम्हाला तर काही शिकवलेलं नाहीये. मग ते कुणाला शिकवलं असेल तर आम्हाला माहीत नाहीये." आणि ही तक्रार आम्ही अगोदरच लिहून ठेवलेली होती. आणि तक्रार अशी लिहिली होती, की इथं व्यवस्थितपणे ऑफकोर्स बाकीचे क्लासेस होत नव्हते, शिक्षक नव्हते वगैरे ते सगळे कारणं लिहिले होते. आता त्यावेळेस अर्ज कसा लिहायचा हे काही माहीत नव्हतं, कारण ते शिकवलं जात नव्हतं. म्हणजे व्याकरण सुद्धा शिकवलं जात नव्हतं किंवा अर्ज कसा लिहायचा ऑफकोर्स मराठीत लिहित होतो. तर माझा पहिला अर्ज काय असेल, तर आदेश म्हणून अर्ज होता. अर्ज नव्हता, त्याच्यावरती आदेश लिहिलेलं होतं. आदेश. सर ही नियती आहे, नियती. आता हे आदेश लिहिल्यानंतर विचार केला. मग त्याने बघितलं हे आदेश. हां सर म्हणलं ते बदली पाहिजे आम्हाला. मग तुम्ही आदेश कसे मग करायला लागले म्हणे. म्हणलं सर आम्हाला आदेश कशाला यायचे सांगितलंच नाही. तर मला जसा आला तसा लिहिलाय म्हटलं मी याच्यामध्ये. आणि त्याच्या आधारे नंतर जी काही बदली झाली तर ते म्हणजे बदली केली का आदेश केला अजून मला काही कळलेलं नाही. म्हणजे ही एक इतिहासातली पहिली घटना असेल की विद्यार्थ्याने शिक्षकाची बदली केली. पण आणखी एक गोष्ट मी वाचली होती तुमच्याबद्दल की हे एमपीएससी यूपीएससी करताना हॉस्टेलला होते. रूममध्ये मित्र होता. हे रूममध्ये आले आणि मित्र ढसाढसा रडत होता. यांना टेन्शन आलं की आपला मित्र का रडतोय, एवढा का रडतोय, त्याला विचारत होते. त्यांनी काही सांगायला तयार नाही. हे सिरियस झाले. मित्र म्हणला, "अरे पेपर नाही वाचला का?" ह्यांनी पेपर बघितलं, पण ह्यांना अशी कुठली गंभीर बातमी, रडण्यासारखी बातमी दिसली नाही. तर ह्यांनी पुन्हा विचारलं, "अरे काय झालं, सरळ सांग ना काय झालं?" तर मित्र म्हणाला, "माधुरी दीक्षितचं लग्न झालं यार." आता आणि हे हसले मित्रावर. म्हणजे असतं ना माणूस हळवा आणि वय असतं, नट्या आवडतात. तुम्हाला नाही आवडली का एखादी नटी, म्हणजे कोणती आवड? माझा सध्या संसार व्यवस्थित चालू आहे. नाही हा जो प्रसंग सांगितला तो खरा आहे. आय थिंक तो 98चा का ना पण मला एक्झॅक्टली वर्ष आठवत नाहीये. 98 किंवा 99 जे यूपीएससी. हां, हां. ते आठवतं. मेन्सचा अभ्यास करतो एस-आय-सीला जिथं आम्ही करायचो. पॅरासाइट्स होतो. आणि आमची सवय अशी होती की प्रत्येकाचे बसायचं ठिकाण असायचं. तर ते ठिकाण असताना माझा जो मित्र होता त्याचं नाव सांगू का नको आता प्रश्न, कारण ते वहिनीने ऐकलं तर प्रॉब्लेम व्हायचा. नाही पण सर माधुरी दीक्षित नाव पण वाईट नाहीये. पंकज बोडखे म्हणून माझा मित्र होता. आता तो कस्टम्समध्ये कमिशनर आहे. टाळ्या एकदा जोरात.
तर आम्ही जनरली दोघंही उशिरापर्यंत अभ्यास करायचो. माझ्यापेक्षा 1-2 तास तो उशिरा झोपायचा. आम्ही सर्वसाधारणपणे रात्रीचे 2-3 वाजेपर्यंत तो 3-4 अशा रेंजमधला होता. तो उशिरा थोडा 1-2 तास सुटायचा आणि म्हणून अभ्यास सकाळी उठल्यानंतर मी परत अभ्यासाला बसायचो. तर एस-आय-सीमध्ये त्या काळामध्ये एसी रूम नव्हत्या. फॅन्स होते फक्त. आता एसीज आहेत, म्हणजे लायब्ररी एसी आहे, फॅन होते. तर आपण एस-आय-सीमध्ये जर कोणी गेला असाल किंवा कधी गेलात, तर तिथे गेल्यानंतर एंट्री केल्यानंतर पहिला कॉरिडॉर रूमचा येतो हॉस्टेलचा. त्याच्या पुढचं गेलं की मधला कॉरिडॉर येतो आणि त्याच्यापुढे लायब्ररी आहे. तो लायब्ररी आणि रूमच्या मधला एक कॉरिडॉर असतो. तर त्याच्यामध्ये मी बसायचो तिथं टेबलवरती. आणि तिथं सर्वसाधारणपणे एक 10-10:30 वाजले असतील, 11. तो आला आणि पाठीमागून असा असा हात टाकला आणि त्याला रडायला लागला. नेमकं काय, लिटरली मला शॉक बसला की नेमकं असं काय झालं असं अचानक. बघितलं तर काय झालंय, तो काय थांबाना गेला. म्हणजे त्यावेळेस मला हे लक्षात नाही की अश्रू आहेत की नाही, पण तो आवाज करत होता. अरे नेमकं काय झालंय, काय सांगू म्हणे तुला. म्हणले, मला भीती वाटायला नेमकं काय झालंय ते म्हणजे कळायला नाही गेलं नेमकं काय. ऑब्व्हियसली अचानकपणे मी अभ्यासात गुंग तू काहीतरी सांगतोय. मग तो तुम्ही सांगितलं पेपर वाटला का, म्हणलं नाहीये. मग म्हटलं काय झालं. मग तुम्ही जो डायलॉग मला की अरे माधुरीचं लग्न झालं. म्हटलं मग काय झालं. आता असं म्हटल्यानंतर तो आणखी जास्त हे झाला. अरे माधुरी म्हणजे माधुरी दीक्षित. म्हणलं अच्छा अच्छा तिचं झालं ना. म्हणलं हरकत नाही, म्हणलं काही अडचण नाही. तर असे प्रसंग आमच्यामध्ये आलेले आहेत. आता मला कोण आवडत होतं याची डेअरिंग मी नाही करणार सांगायला आता. नाही सर, काय झालं, तुमचा प्रवास वाचताना, समजून घेताना सगळीकडं मित्रच दिसतायत हो. मित्रत्व मी जपतो कायमस्वरूपी. नाही, मी मित्रांबद्दलच मैत्रिणीबद्दल पण काही. त्यासाठी वेगळं पुस्तक लिहावं लागेल आता. वा. मला नाही वाटत एखाद्या पुस्तकाची मराठीत एवढी वाट पाहिली जाईल. पण मुख्य एक गंभीर प्रश्न की तुम्ही इथे एफडीए सगळं इतकं काम करताय, पण परदेशात काय परिस्थिती, अमेरिकेत किंवा तिथं इतकं अन्न सुरक्षा इतकं महत्त्व आहे, तर त्याचा तुम्ही कम्पॅरेटिव्हली अभ्यास केलाच असेल किंवा तिकडे काय एफडीएची वेबसाईट असेल किंवा काय नॉर्म्स आहेत, तर ही तुलना कशी वाटते तुम्हाला, आपलं एफडीए आणि युरोप अमेरिकेचं एफडीए? आय थिंक याच्यावरती अभ्यास होतो, सगळेच करतात, सगळेच अधिकारी करत असतात. पर्टिक्युलरली जसं हायर लेवल आपण जातो, ज्यावेळेस सेक्रेटरी म्हणून काम करतो, पॉलिसी मेकिंग असतात, त्याच्यामुळे वेगवेगळ्या देशातले वेगवेगळ्या राज्याचे पॉलिसी अभ्यास करत असतो. याच्यामध्ये रिसर्च पेपर असतात, ॲडवायझरीज असतात, गाईडलाईन्स असतात. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास होतो. ग्राउंड रिॲलिटी असते, याचाही अभ्यास होतो. एफ-डी-एच्या बाबतीतही वेगळ्या देशामध्ये खूप स्ट्रिंजंट रूल्स आहेत. US एफ-डी-ए खूप नोन आहे. त्याचे एक वेगळं स्टँडर्ड आहे. US एफ-डी-एमधलं जर पोर्टल बघितलं तर अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं आहे. UKचं आहे. युरोपियन कंट्रीजमध्ये खूप स्ट्रिंजंट नॉर्म्स आहेत. सॅनिटरी फायटोसॅनिटरी नॉर्म्स पण आहेत. चायनाचं पण आहे. मी इथं एफ-डी-ए कमिशनर झाल्यानंतर ह्या बऱ्याच देशांच्या पोर्टलचा किंवा त्यांच्या प्रॅक्टिसेसचा डेफिनेटली अभ्यास केलेला आहे. आपण जर US एफ-डी-ए जर एक स्टँडर्ड बघितलं, तर त्याच्या पोर्टलवर आपण कधी गेला तर इतकं छान पोर्टल आहे की ज्याच्यामध्ये समजा मी एक नागरिक आहे, ज्याला एफ-डी-ए कंझ्युमर म्हणतात, ते म्हणजे इंडिया एफ-डी-एचा कंझ्युमरचा. तुम्ही एक वेळेस रजिस्टर झालं की रजिस्टर तुम्ही नंतर कधी आला तर तुमचा लॉग दिसतो, तुम्हाला किती आलं, काय केलं. तुम्ही समजा त्याच्यावरती काही कंप्लेंट करायची टाकली आणि समजा एखादा औषध आहे आणि ते औषध किंवा फूड आयटम जो की रिकॉल केलेला आहे किंवा बॅन केलेला आहे किंवा त्याच्यामध्ये सबस्टँडर्ड किंवा काहीतरी आढळलं आहे म्हणून सांगितलं आहे, त्यांनी टाईप केलं की याच्यावरती मला कंप्लेंट करायची आहे, ते इमिजिएटली तुम्हाला उत्तर येतं की हे तुम्ही कुठून विकत घेतलं आहे का, कुठं भेटलं आहे का, इमिजिएटली. चॅट GPT सारखं जसं आपण बघतो चॅट करताना चॅटबॉटवरती. तर ते सांगितलं येस आम्ही इथं भेटलं आहे. ते मग त्याची काही माहिती येत राहते. बाय द टाईम हे त्यांनी टाकलं आणि जो ऑलरेडी बँड आयटम आहे किंवा रिकॉल केलेला आहे किंवा सबस्टँडर्ड ऑलरेडी फाइंड आहे, या मोमेंटला त्या कन्सर्न, आणि ते कुठून विचारतं कुठून घेतलं, त्या कन्सर्न एरियाच्या ऑफिसरला अलर्ट जातो की हा बँड आयटम ह्या ठिकाणी विकला गेलेला आहे, प्लीज प्रोसीड. ह्या लेवलचं तिथं ऑटोमेशन झालेलं आहे. आता हे आपल्याकडे शक्य आहे का? ॲब्सोल्युटली शक्य आहे.
आणि इट विल बी डन. ती काही मला खूप अडचण वाटत नाही मोठी. आता आपण त्याच्यातून जसं की आपण जे पोर्टल म्हणजे छोटासा पार्ट ग्रीव्हन्स रिड्रेसल झाला म्हणून कंप्लेंटच्या बाबतीत complaints.mahaFDA.in हे पोर्टल चालू केलेलं आहे. कुणीही डाउनलोड करू शकतं. एक वेळेस रजिस्टर केलं कंप्लेंट डायरेक्टली येते. तुम्ही ट्रॅक ते करू शकता. म्हणजे तुम्ही आत्ता केली तर कुणाकडे असाईन आहे ते कळतं. किती दिवसापासून असाईन दिसतं. त्यांनी काय केलं हे कळतं. त्यांनी जर वेळेत केली नाही तर ती ऑटो एस्केलेट होते सिस्टमद्वारेच. सिस्टमद्वारेच त्या अधिकाऱ्यांनी केल्यानंतर नोटीस पण जाते. सॉल्व्ह केलं त्याचं उत्तर पण तुम्हाला तिथंच भेटतं. हे सर्वसाधारणपणे 3 आठवडे झाले असतील आम्ही लॉन्च करून, तर एक 3000+ कंप्लेंट त्याच्यावरती आत्तापर्यंत आलेल्या आहेत. अवेअरनेस आहे, जागरूक. आणि विशेष म्हणजे सर्वात जास्त पुणे जिल्ह्यातल्या कंप्लेंट आहेत. अवेअरनेसच आहे हा Awareness, सगळ्यात of course, महत्त्वाचा awareness. पार्ट आहे. पण ह्या एवढी म्हणजे आता तुम्ही 2 महिने आहात, मोठी गोष्ट आहे. अजून 6 महिने असाल असं, वर्षभर असाल असं, मी फार हितचिंतक आहे तुमचा. पण असं होतं की तसं होत नाही. बऱ्याचदा बदली होते अधिकाऱ्याची, एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली होते. नंतर त्याने सुरू केलेलं सगळं काम तसंच राहून जातं. पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरू होतं. तर याच्यावर काही विचार करता का तुम्ही की कसं असतं की सिस्टम शुड वर्क. सिस्टम शुड बी रन बाय रूल्स, रेग्युलेशन्स ऑटोमॅटिक झाले पाहिजे, नॉट बाय इंडिव्हिज्युअल्स. अधिकारी येतील जातील, पदावर दुसरं कोणी असेल, म्हणून सिस्टम बेटर व्हायला पाहिजे, खाली जायला कामा नये. त्यासाठी तुम्हाला एक बिल्ट इन सिस्टम लागेल, ती स्टॅबिलाइज करावं लागेल आणि तसं ते काम करण्याचं कल्चर डेव्हलप करावं लागेल. ह्या 3 गोष्टी येतात त्याच्यामध्ये. सिस्टम बिल्डिंग करता येते का? येते. तिचं असतेच. आता जिथं आहे ती FDA मधली जी सिस्टम आहे वर्षानुवर्ष तयार करून त्या लेवलला आलेली आहे. ती कदाचित सॅटिस्फॅक्टरी नसेल, चांगली असेल, जी काय असेल लेवल, त्याला एक वरच्या लेवलला नेणं आणि ती परमनंट करणं यासाठी एक वेळ लागत असतो. ते सिस्टम डिझाईन करणं, डेव्हलप करणं, डिप्लॉय करणं हा पहिला पार्ट झाला. तो बघितल्यानंतर त्याच्यामध्ये त्याप्रमाणे काम करण्याचं कल्चर, तिथले जे अधिकारी कर्मचारी आहेत ते कल्चर डेव्हलप करणं, त्याला जास्त वेळ लागतो. कारण हॅबिट्स सुरुवात कुठून होते तर तुमच्या मनामध्ये तो विचार आला पाहिजे अगोदर. ते विचार आल्यानंतर त्याच्यावरती ॲक्शन घेतली पाहिजे. ॲक्शन घेतल्यानंतर ती वारंवार तीच ॲक्शन झाली की ती हॅबिट तयार होते. म्हणजे जसं आपल्याला असतं की आपल्याला एक वेळेस सकाळी 5 वाजता उठायचं आहे आणि आता 7 वाजता उठतो, तर ती सवय पहिली मोडावं लागते. ज्यावेळेस सवय मोडायची असते त्यावेळेस खूप त्रास होतो. काय कटकट आहे, 5 वाजता मी नाही, 5चं मग 5:30 6ला सुरुवात होते, हळूहळू 5:30ला येतं, 5ला येतं आणि ते 5 वाजता उचायला लागलो तर ते सर्वसाधारणपणे 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने, 3 महिने केले मग ती सवय होऊन जाते. आणि ती सवय झाली की मग काही वाटत नाही. पण ते ती सवय लागेपर्यंत मात्र त्रास होतो. म्हणजे ते करणाऱ्याला होतो, समोरच्यालाही त्रास होतो. तसं ज्यावेळेस एखाद्या विभागामध्ये आपण जातो तर त्यावेळेस आपल्याला कोणती सिस्टम अपेक्षित आहे याचा विचार करणं, म्हणजे ती थिंक करणं, डिझाईन करणं. डिझाईन केल्यानंतर ती डेव्हलप करणं, त्याचा विकास करणं, तयार करणं आणि त्याच्यानंतर डिप्लॉय करणं, याला एक थोडा वेळ लागतो. ती डिप्लॉय केल्यानंतर तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तिथल्या सिस्टम ती ॲक्सेप्ट केली पाहिजे. जसं कार्यालयात गेलो, मला सवय 11 वाजता यायची, मी म्हणतो 9:45 या, त्रास होतो. कंप्लेन होतात, तुम्ही ऐकतातच त्या कंप्लेन होतात, कारण ती सवयीचा भाग असतो. मग ते सवय मोडण्यासाठी पहिली सवय मोडणे, नवीन सवय लावणे, याच्यामधला जो कार्यकाळ असतो तो ट्रान्झिशनचा असतो तो. आणि त्या ट्रान्झिशनमध्ये खूप आवाज होतात, भडके उठतात, ते ऑब्व्हियसली आलं, सगळीकडे आलं. तर ती झाल्यानंतर एका बाजूला डिझाईन करून डिप्लॉय करणं, दुसऱ्या बाजूला ते कल्चर डेव्हलप म्हणजे सवय मोडणं, सवय मोडून नवीन सवय लावणं आणि त्याचं कल्चर तयार करणं, म्हणजे तिथल्या कर्मचाऱ्यांनी ते अंगीकारणं. हे जोपर्यंत अंगीकारत नाहीत, याची ओनरशिप घेत नाही, दायित्व घेत नाहीत, तो पण ते पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे असं गृहीत धरलं की आपल्या घरामध्ये 10वीला मुलगा गेला आणि त्याला अगोदर अभ्यासाची सवय नाही आणि त्याला अभ्यासाची सवय लावा म्हटलं तर तो त्रास होणारच. मग त्याला 10 वाजता अभ्यास, 6 वाजता अभ्यासाला बसव, 5 वाजता उठव, हे दररोज त्रास होणार आहे, ते खडखड होणार आहे. तीच जर सवय पहिल्यापासून असते, 5वीपासून असते, 7वीपासून असते, तर तेवढा त्रास झाला नसता. तसं ज्यावेळेस आपल्याला 10 ते 6 काम करायची सवय आहे आणि तुम्हाला सांगितलं नाही तुम्ही 7 ते 1 आणि 1 ते 9 करा, म्हणजे ऑफकोर्स त्याच्यामध्ये चेंजेस होणारे अपेक्षित आहेत. तर ही सिस्टम मी डिझाईन करत असतो, डिप्लॉयही करत असतो, त्याच्यावरती कल्चरल चेंजेस पण आणत असतो. पण ते कल्चर होण्यासाठी जो काळ लागतो थोडा वेळ जास्त लागतो. आणि त्याच्यामध्ये कल्चर म्हणजे तिथल्या ओनरशिप आली तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यावरती, तर ती स्टेबल होऊ शकते, पुढं जाऊ शकते. ती जर
सिस्टम नाही आली, अंगीकारली नाही, ते होऊ शकत नाही. हा एक भाग आहे. आणि अशा सिस्टम जर पुढे चालू ठेवायच्या असतील, अशा सिस्टम कोणती चांगली वाईट जी असेल, कोणती आपल्या चांगल्या पुढे न्यायच्या असतील, तर त्याला ओनरशिप घेणारे फक्त अधिकारी कर्मचारी असून चालत नाही, ती फक्त संस्था असून चालत नाही. नागरिकांचा तेवढा जबाबदार रोल येतो. म्हणजे नागरिकांनी ती सिस्टम उचलून धरली पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता कंप्लेंट्सवरती जे पोर्टल आहे त्याचा वापर केला पाहिजे. काम करत नाही तर प्रश्न विचारले पाहिजेत. म्हणजे साधं